श्री स्वामी समर्थ. तर मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ. आणि आजचा विषय आहे की नवरात्रीमध्ये आपल्याला एक उपाय करायचा आहे. आपण सेवा तर करणारच आहोत, पण आपल्याला उपायसुद्धा करायचे आहेत, जेणेकरून आपल्या घरातली नकारात्मकता वगैरे जी काही असेल ती सगळी बाहेर निघून जावी आणि आपल्या घरात फक्त लक्ष्मी मातेचा वास असावा. तर आज आहे 3 तारीख, आज आहे घटस्थापना. तर खूप जणांच्या घरामध्ये घटस्थापन झाले असतील आणि हा जो मी उपाय सांगणार आहे हा तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस करायचा आहे. तर याने काय होईल की तुमच्या घरातली नकारात्मकता, कटकट जे काही आहे ते सगळं निघून जाईल आणि तुमच्या घरात लक्ष्मी मातेचा वास राहील. कारण आपल्या घरात जर नकारात्मकता आणि नेहमी भांडणं, कटकट जर होत असली तर लक्ष्मी माता आपल्या घरात वास करत नाही. म्हणून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर बाकीच्या मागच्या व्हिडिओमध्ये मी कोणत्या सेवा वगैरे करायच्या त्या मी सगळं सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर तर तुम्हाला आज संध्याकाळपासून हा उपाय जो आहे तो रोज करायचा आहे. तर तुम्हाला भीमसेन कापूर जो असतो तो घ्यायचा आहे. आणि तो जर नाहीच भेटला तर साधा कापूर घेतला तरी चालेल, पण शक्यतोवर तुम्ही भीमसेन कापूरच वापरा. तर भीमसेन कापूरच्या 2 वड्या तुम्हाला घ्यायच्या आहे आणि 2 अख्खल्या लवंग तुम्हाला घ्यायच्या आहे. त्या 2 कापरावर तुम्हाला त्या 2 लवंगा ठेवायच्या आहेत. आणि त्याच्या संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला देवीसमोर बसायचं आहे आणि त्याच्यानंतर त्या जे कापूर आहे ते तुम्हाला जाळायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही त्याला म्हणजे पेटवणार तर त्यावेळेसपासून तुम्हाला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा जो मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे जोपर्यंत ते कापूरची वडी पूर्ण जळत नाही तोपर्यंत. तर म्हणजे कापूर जळायला लागेल तेव्हापासून तो पूर्ण कापूरची वडी जळेपर्यंत तुम्हाला तो मंत्र म्हणायचा आहे. तर तुम्हाला समजलं असेल की कोणता मंत्र आहे. तर 99 मंत्र जो असतो तो तुम्हाला म्हणायचा आहे पूर्ण कापूरची वडी संपेपर्यंत. आणि त्याच्यानंतर तो जो ती जी लवंग असेल जळालेली, कारण ती पूर्ण लवंग जळत नाही, तर ती जी लवंग आहे ती तुम्हाला निर्माल्यात टाकायची आहे. आणि त्याच्यानंतर देवीला प्रार्थना करायची आहे की आमच्या घरातले सगळं भांडणं, कटकट, नकारात्मकता जी काही असेल ती सगळी निघून जाऊ दे. तर याप्रमाणे तुम्हाला हा जो उपाय आहे तो रोज नवरात्रीमध्ये करायचा आहे आणि संध्याकाळच्या वेळेसच करायचा आहे. तर अजून खूप काही उपाय वगैरे आहे ते मी तुम्हाला पुढच्या बाकीच्या व्हिडिओमध्ये सांगेलच. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.